Good morning, students. Today we are going to start our new lesson number 7, auxiliary and modal verbs. Auxiliary and modal verbs is the lesson name. Okay. Now look here. Auxiliary verbs means what? Auxiliary म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद. It is also called helping verb. त्यालाच आपण काय म्हणतो? Helping verb असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? Helping verb. हेल्पिंग वर्ब जे काय करतात मेन वर्बला हेल्प करतात किंवा त्यालाच आपण काय म्हणतो असिस्ट करणारे वर्ब असं सुद्धा म्हणतो त्यालाच आपण काय म्हणतो ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतो मराठीमध्ये त्याला सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो ओके ऑक्झिलरी वर्ब्स ऑक्झिलरी वर्ब्स और ऑक्झिलरीज बघा ऑक्झिलरी वर्ब इथे आहे सिंग्युलर मध्ये ऑक्झिलरी वर्ब्स अनेक गोष्टी आहेत मग या ऑक्झिलरी वर्ब्स साठी तुम्ही ऑक्झिलरीज असं सुद्धा वापरू शकता ऑक्झिलरी वर्ब्स किंवा मग ऑक्झिलरीज आर हेल्पिंग वर्ब्स त्यांनाच आपण काय म्हणतो हेल्पिंग वर्ब्स म्हणतो त्यांनाच आपण काय म्हणतो सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो ओके यूज विथ other verbs to form tenses passive voice questions negatives etc बघा हे जे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत ते काय केले जातात यूज केले जातात काय केले जातात यूज केले जातात वापरले जातात विथ अदर वर्ब्स कशासाठी कोणासोबत वापरले जातात विथ अदर वर्ब्स दुसऱ्या वर्ब्स सोबत हे ऑक्झिलरी वर्ब्स वापरले जातात व्हॉट फॉर टू फॉर्म टेन्सेस काळ बनवण्यासाठी टू फॉर्म टेन्सेस म्हणजे काळामध्ये सुद्धा या ऑक्झिलरीचा उपयोग केला जातो नेक्स्ट फॉर पॅसिव्ह व्हॉइस ज्या वेळेस पॅसिव्ह व्हॉइस करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला ऑक्झिलरीचा उपयोग करावा लागतो आणि आपण ऑक्झिलरी वर्बचा म्हणजेच हेल्पिंग वर्बचा उपयोग करत असतो नेक्स्ट क्वेश्चन्स आता क्वेश्चन्स फ्रेम करण्यासाठी क्वेश्चन तयार करण्यासाठी सुद्धा आपण या ऑक्झिलरीचा उपयोग करत असतो या हेल्पिंग वर्बचा वापर करत असतो नेक्स्ट टू मेक निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला या ऑक्झिलरी वर्बचा उपयोग होतो किंवा हे निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला ऑक्झिलरीजची आवश्यकता असते वी कॅन यूज ऑक्झिलरीज इन निगेटिव्ह सेंटेन्स आल्सो ओके or to express meaning like to express meaning like ability permission possibility and necessity आता बघा आपल्या ज्या भावना आहेत एक्सप्रेस करण्यासाठी व्यक्त करण्यासाठी ॲबिलिटी म्हणजे काय क्षमता किती ॲबल आहे हे व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण या मॉडेल ऑक्झिलरीचा उपयोग करत असतो परवानगी मिळवण्यासाठी सुद्धा आपण यांचा उपयोग करत असतो पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता नेसेसिटी म्हणजे आवश्यकता बघा या सर्वांसाठी आपण काय करत असतो या हेल्पिंग वर्बचा उपयोग करत असतो वी यूज हेल्पिंग वर्ब और ऑक्झिलरीज टू एक्सप्रेस मीनिंग लाइक एबिलिटी परमिशन पॉसिबिलिटी नेसेसिटी ओके here is a list of auxiliaries आता सुरुवातीला आपल्याला काय दिलेली आहे लिस्ट दिलेली आहे ओके लिस्ट आता कुठली लिस्ट आहे आपण सुरुवातीला पाहू ओके लेट्स स्टार्ट बी द फर्स्ट ऑक्झिलरी वर्ब इज बी आता बघा बी मध्ये कुठले आहेत am is are ओके am is are and then was were am is are and was okay look here am is was these are the modal auxiliary verbs these are the auxiliary verbs हे काय आहेत ऑक्झिलरी वर्ब्स आहेत सहाय्यकारी क्रियापद आहे am is are was आणि were हे सुद्धा काय आहे टू बी चे फॉर्म आहेत प्रेझेंट मध्ये असतील तर am is are वापरले जातात आणि पास्ट मध्ये असेल तर was were वापरलेलं असतं काय वापरलेलं असतं was were हे कशाचे फॉर्म आहेत बी चे हेल्पिंग वर्ब बी ओके याला टू बी चे फॉर्म सुद्धा म्हणतात काय म्हणतात टू बी चे फॉर्म ओके टू बी am is are was were ठीक आहे नेक्स्ट टू हॅव कुठले आहे हॅव मध्ये हॅव हॅज हॅड आता टू डू मध्ये कुठले असतात डू मध्ये डू फॉर्म मध्ये डू डज डिड आता जर वर्तमान काळ
असेल तर डू डज वापरायचं अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, कर्त्यानुसार डू डज वापरलं जातं आणि भूतकाळ असेल तर डीड वापरलं जातं. त्याच पद्धतीने हॅव मध्ये सुद्धा प्रेझेंट असेल तर हॅव हॅज घेतलं जातं आणि पास्ट असेल तर हॅड हे ऑक्सिलरी वापरले जातात. नेक्स्ट कॅन, कॅन ही मॉडेल ऑक्सिलरी आहे. ओके बघा, कॅन, कुड, मे, माइट, विल, वुड, शाल, शुड, मस्ट, ought to, dare to, need to. ओके, हे सर्व काय आहे ऑक्सिलरीज आहेत. हियर इज द लिस्ट ऑफ ऑक्सिलरीज. revise this all auxiliaries. Okay, once again, be means am, is, are, was, were. Next, to have, has, had. Next, do. Okay, do, does, did. Next, can, could, may, might, will, would, shall, should, must, ought to. Okay, these are the auxiliary verbs. हे सगळं काय auxiliary verbs आहेत. auxiliary verbs म्हणजे काय की ते हेल्पिंग वर्ब आहे, त्यालाच आपण काय म्हणतो हेल्पिंग वर्ब असं सुद्धा म्हणतो. ओके, here is the list of auxiliaries. ही auxiliaries ची लिस्ट आहे. now look here the next part. can, could, may, might, will, would, shall, should, must, ought to. These are the auxiliaries. Also need and dare to. Okay, need and dare, these are also sometimes used as auxiliaries. आता हे सुद्धा काय केले जातं ऑक्सिलरी म्हणून हेल्पिंग वर्ब म्हणून वापरले जातात. नीड टू आणि डेअर टू. जसं ऑट टू आहे आपलं, ऑट टू, नीड टू, डेअर टू, अशा पद्धतीचे हे काय ऑक्सिलरीज आहेत, हेल्पिंग वर्ब आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट दॅट इज द युजेस. ओके, युजेस म्हणजे काय उपयोग. ओके, नाउ लुक हियर द फर्स्ट वन, ऑक्सिलरीज कम बिफोर द सब्जेक्ट इन क्वेश्चन. आता जे ऑक्सिलरीज आहेत म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे, ऑक्सिलरी वर्ब और ऑक्सिलरीज. ऑक्सिलरीज कम बिफोर द सब्जेक्ट. कुठे येतात बिफोर द सब्जेक्ट इन क्वेश्चन. कशामध्ये इन क्वेश्चन, प्रश्नामध्ये जे ऑक्सिलरीज आहेत त्या सब्जेक्टच्या बिफोर आलेल्या असतात. कशाच्या बिफोर आलेल्या असतात, सब्जेक्टच्या बिफोर आलेल्या असतात. अँड कॅन बी पुट बिफोर नॉट, आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कशाच्या अगोदर आलेल्या असतात, नॉटच्या बिफोर आलेल्या असतात. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये नॉटच्या अगोदर आणि क्वेश्चन मध्ये सब्जेक्टच्या अगोदर आलेल्या असतात. कोण, ऑक्सिलरीज, मॉडेल ऑक्सिलरीज किंवा हेल्पिंग वर्ब्स और ऑक्सिलरी वर्ब्स. लुक हियर, शी इज बिझी. सिंपल सेंटेन्स कुठला आहे, शी इज बिझी. ओके, वन असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आता याचं क्वेश्चन करायचं आहे आपल्याला. ओके, नाउ लुक हियर, क्वेश्चन, इज शी बिझी. इन दिस एक्झाम्पल हियर वी यूज ऑक्सिलरी वर्ब्स. या ठिकाणी आलेलं इज ऑक्सिलरी वर्ब्स आहे. बघा या ठिकाणी आपण काय केले, सब्जेक्ट्स. या ठिकाणी शी काय आपला सब्जेक्ट, सब्जेक्टच्या बिफोर आलेला आहे. क्वेश्चन मध्ये ज्यावेळेस क्वेश्चनचा फॉर्मॅट असेल, फ्रेम असेल किंवा पॅटर्न असेल, त्यामध्ये सब्जेक्टच्या बिफोर आलेलं असतं. सब्जेक्टच्या बिफोर असतं काय असतं, ऑक्सिलरी. बघा या ठिकाणी आहे इज. नेक्स्ट, शी इज नॉट बिझी. आता हे एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि या नॉटच्या बिफोर काय आलेलं आहे, हेल्पिंग वर्ब आलेलं आहे, ऑक्सिलरी वर्ब आलेलं. बघा निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय असतं, नॉटच्या बिफोर असतं. कशाच्या बिफोर, नॉटच्या बिफोर. नॉट या शब्दाच्या निगेटिव्ह सेंटेन्सच्या पूर्वी काय असतं आपलं हेल्पिंग वर्ब असतं, ऑक्सिलरीज असतं या ठिकाणी. ओके, नाउ सेकंड एक्झाम्पल, ही हॅज अराइव्ड. ही हॅज अराइव्ड. बघा या ठिकाणी हॅज ही अराइव्ड क्वेश्चन मार्क. सुरुवातीला आपलं काय आलेलं आहे, ऑक्सिलरी आलेले किंवा ऑक्सिलरी वर्ब आलेले. ही हॅज नॉट अराइव्ड. या ठिकाणी नॉट आहे, नॉटच्या बिफोर आलेला आहे हॅज. क्लियर, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये नॉटच्या अगोदर ऑक्सिलरी येतं आणि क्वेश्चन मध्ये सब्जेक्टच्या अगोदर. हे काय आपला सब्जेक्ट आहे, इथे नाव. हे काय शी काय नाउन आहे किंवा मग यालाच आपण काय म्हणू शकतो
सब्जेक्ट असं सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण? सब्जेक्ट म्हणू शकतो. ठीक आहे, या सब्जेक्टच्या अगोदर आलेले. नेक्स्ट एक्झाम्पल, ही कॅन ड्राईव्ह. ही कॅन ड्राईव्ह, कॅन ही ड्राईव्ह या ठिकाणी आलेले सुद्धा बघा सब्जेक्टच्या अगोदर. नेक्स्ट, ही कॅन नॉट ड्राईव्ह, या ठिकाणी नॉटच्या अगोदर आलेले कॅन, हे नॉटच्या अगोदर बिफोर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, याचं ॲब्रिव्हिएशन फॉर्म सुद्धा तुम्ही लिहू शकता, कांट. ओके, कांट. कॅन प्लस नॉट असेल तुम्ही त्याला कॅन नॉट लिहू शकता, कांट लिहू शकता, पण त्या नॉटच्या अगोदर आपला काय आलेला आहे? ऑक्सिलरी वर्ब आलेला आहे. नेक्स्ट, ओके, शी शुड गो. शी शुड गो, शुड शी गो या ठिकाणी सब्जेक्टच्या अगोदर आलेला आहे आणि या ठिकाणी शी शुड नॉट गो निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये नॉटच्या अगोदर आलेले. I hope you can easily understand the first rule. Now, second rule. The auxiliaries be and have are used with ordinary verbs. बघा या ठिकाणी आलेले auxiliaries कुठल्या? be. be म्हणजे काय? am, is, are, was, were. and have म्हणजे कुठले आहेत? have, has, had are used with ordinary verbs. ऑर्डिनरी वर्ब सोबत वापरले जातात टू फॉर्म टेन्सेस. आणि कशासाठी वापरले जातात? टेन्सेस तयार करण्यासाठी, काळ तयार करण्यासाठी काय केले जातात? टू बी आणि टू हॅव ची रूपे वापरलेली असतात. ओके, नाउ लुक हियर. फॉर एक्झाम्पल, ही इज डान्सिंग, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बघा या ठिकाणी आलेलं काय आहे? आपलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. ही इज डान्सिंग या ठिकाणी आलेलं काय आहे? आपलं ही, हे आहे सब्जेक्ट. हे काय आपलं सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्ट मध्ये हे केलेलं आहे बघा. ओके, नाउ लुक हियर. ही इज डान्सिंग. आता हा टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. हा काळ आहे, अपूर्ण वर्तमान काळ आहे. काळ किंवा टेन्स फॉर्म करण्यासाठी या ठिकाणी टू बी चा फॉर्म इज घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण टेन्सेस फॉर्म करण्यासाठी, तयार करण्यासाठी सुद्धा ऑक्सिलरी वर्बचा उपयोग करत असतो. नेक्स्ट, दे हॅव व्हिडिओड द प्रोग्राम. आता या ठिकाणी सुद्धा बघा दे हॅव काय आहे? आपलं ऑक्सिलरी वर्ब आहे आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स साठी आपण ते वापरलेलं आहे. नेक्स्ट, point number 3, the auxiliary be is also used to make passive forms. बघा आता या ठिकाणी ऑक्सिलरी कुठला आहे? बी. ऑक्सिलरी बी. आता बी मध्ये कुठले आहेत आपले? am, is, are, was, were. टेन्स नुसार प्रेझेंट मध्ये असतील am, is, are आणि पास्ट मध्ये असेल was, were. सिंग्युलर मध्ये असेल तर ते आपण घेतो am आणि is घेतो आणि प्लुरल असेल तर आर घेतो प्रेझेंट मध्ये. जर सिंग्युलर असेल पास्ट मध्ये तर वॉज घेतो आणि प्लुरल असेल तर वेअर. ओके, द ऑक्सिलरी बी इज ऑल्सो यूज्ड टू मेक पॅसिव्ह फॉर्म्स. आता पॅसिव्ह व्हॉइस बनवण्यासाठी सुद्धा आपण काय करतो? या ऑक्सिलरी बी चा उपयोग करत असतो. नाउ, चीज इज मेड फ्रॉम मिल्क. या ठिकाणी आलेलं बघा चीज. चीजच्या नंतर आलेलं जे इज आहे, चीज इज मेड फ्रॉम मिल्क. बघा हे आहे पॅसिव्हचं सेंटेन्स आहे. ज्यावेळेस टू बी प्लस V3 असतं, वर्बचं थर्ड फॉर्म असतं, ते इंडिकेट करतं पॅसिव्ह फॉर्म. ज्यावेळेस रचना टू बी चं रूप प्लस V3 असते आणि ते काय इंडिकेट करतं? पॅसिव्ह फॉर्म. या ठिकाणी चीज इज मेड फ्रॉम मिल्क हे आहे आपलं पॅसिव्ह सेंटेन्स किंवा स्ट्रक्चर. आणि या ठिकाणी आलेलं इज हे काय? टू बी चं फॉर्म, जे की आपण कशासाठी वापरलेलं आहे? टू मेक पॅसिव्ह. पॅसिव्ह बनवण्यासाठी सुद्धा आपण या ऑक्सिलरीजचा उपयोग करत असतो. नेक्स्ट एक्झाम्पल, द प्रोग्राम वॉज व्हिडिओड. आता प्रोग्राम हे केलेला आहे, व्हिडिओ केलेला आहे. बघा या ठिकाणी आलेलं वॉज हे सुद्धा काय आहे? हेल्पिंग वर्ब मध्ये वापरलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, द ऑक्सिलरी. ओके, द ऑक्सिलरी. नेक्स्ट पॉइंट, 4 नंबर पॉइंट, द ऑक्सिलरी डू. आता या ठिकाणी ऑक्सिलरी कुठला आहे? आपलं डू. डू मध्ये कुठले आहे? डू, डज, डीड. द ऑक्सिलरी डू इज यूज्ड टू फॉर्म क्वेश्चन्स. आता क्वेश्चन फॉर्म करण्यासाठी या ऑक्सिलरीचा उपयोग केला जातो.
पॅसिव्ह साठी आपण पाहिलं की बी या ऑक्सिलरीचा उपयोग केला जातो. बी. ओके. बी मध्ये आहे एम इज आर वॉज वेअर. बी मध्ये कुठले आहे एम इज आर प्रेझेंट मध्ये, आणि पास्ट मध्ये कुठले आहेत वॉज आणि वेअर. ही कशाचे फॉर्म आहे? हे आहे टू बी चे. त्यालाच काय म्हणतात टू बी चे फॉर्म. आता या ठिकाणी आहे आपलं डू. मग डू मध्ये कुठले आहेत आपले डू, डज आणि डीड. हे कशाचे फॉर्म आहेत आपले टू डू चे. कशाचे फॉर्म आहे टू डू चे. ठीक आहे. कशाचे फॉर्म आहेत आपले टू डू चे. आणि हे कशासाठी वापरले जातात? टू फॉर्म क्वेश्चन्स. क्वेश्चन फॉर्म करण्यासाठी, क्वेश्चन तयार करण्यासाठी हे वापरले जातात. as well as negatives in the simple present and simple past tense. आता त्याचबरोबर निगेटिव्ह तयार करण्यासाठी, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी, मग कुठल्या टेन्स असेल ते सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट टेन्स. ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह नकारार्थक वाक्य तयार करायचं असतं त्यावेळेस हे डू डज डीड वापरलं जातं. प्रेझेंट मध्ये डू डज आणि डीड हे पास्ट मध्ये वापरलं जातं. ओके. निगेटिव्ह साठी आणि क्वेश्चन तयार करण्यासाठी अशा दोन ठिकाणी कुठले फॉर्म वापरले जातात टू डू चे. ओके. फॉर एक्झाम्पल नाउ लुक हियर. शी ऍक्ट्स ऑन टीव्ही. शी ऍक्ट्स ऑन टीव्ही. इट इज वन असर्टिव्ह सेंटेन्स. हे एक असर्टिव्ह सेंटेन्स आहे. साधं वाक्य सिंपल सेंटेन्स आहे. आता याचं आपल्याला क्वेश्चन करायचं आहे. हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. हे वाक्य कुठलं आहे साध्या वर्तमान काळातलं. मग आता याचा आपल्याला क्वेश्चन फॉर्म करायचा असेल, क्वेश्चन फॉर्म करायचा असेल आणि प्रेझेंट टेन्स असेल तर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर आपण डज घेतो. या ठिकाणी बघा डज घेतलेला आहे. डज शी ऍक्ट ऑन टीव्ही. ज्यावेळेस आपण डज अटॅच करतो त्यावेळेस मेन वर्बचं यस निघून जातं. डज शी ऍक्ट ऑन टीव्ही क्वेश्चन मार्क. आपण क्वेश्चन फॉर्म करण्यासाठी या डू च्या फॉर्मचा उपयोग केलेला आहे आणि प्रेझेंट मध्ये आहे म्हणून डज घेतलेला आहे ऍज पर द सब्जेक्ट. नेक्स्ट, शी डज नॉट ऍक्ट ऑन टीव्ही. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. या ठिकाणी आपण निगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्ब आवश्यक असतं. बघा शी ऍक्ट्स ऑन टीव्ही या ठिकाणी हेल्पिंग वर्ब ऑक्सिलरी वर्ब आहे का नाहीये. मग याच्यासाठी आपल्याला निगेटिव्ह करण्यासाठी आपण या ठिकाणी डू च्या फॉर्मचा उपयोग करतो आणि डू चा फॉर्म यूज करून आपण त्यानंतर आपण नॉट अटॅच करत असतो. ओके. म्हणजे निगेटिव्ह तयार करण्यासाठी सुद्धा आपण डू च्या फॉर्मचा उपयोग करतो ऍज पर द टेन्स. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इंडिया ओन. इंडिया ओन हे वाक्य कुठलं आहे सिंपल पास्ट मधलं आहे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर आपण कुठला वापरतो डीड वापरतो. हे कशासाठी वापरलं जातं पास्ट साठी वापरलं जातं. डीड इंडिया विन. आता ज्यावेळेस आपण डीड वापरू त्यावेळेस वर्बचा फर्स्ट फॉर्म घेणार आपण. डीड इंडिया विन क्वेश्चन मार्क. ओके. अँड नेक्स्ट निगेटिव्ह करायचं आहे इंडिया डिड नॉट विन. ओके. हे आहे नकारार्थी वाक्य. ओके. I hope you can easily understand that the today's content. That means in today's video we learn about the what's meant by the auxiliary, the list of auxiliaries, as well as the uses of some auxiliaries. Uses of auxiliaries to form questions, to make negatives, as well as for the passive forms, as well as to make tenses. Okay. I hope you can easily understand that. This content. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.